ते वाऱ्याने आता किवर कासरा आला तर असं लुटून काढायला लागतो. सुकू साठत असं करून काढायसारखा जागा आहे केलाय. ती ह्याला काय म्हणजे फरशीवाणी झालंय. निर्माण केलं तर गोड दिसतो. तर मित्रांनो, सुंदर असा अनुसायाने आपल्या लुटून घेतले बरं का आपल्या पालाचा जागा म्हणजे मराठीचा जागा. तर ह्या ठिकाणी हा घरासारखं अगदी फरशीसारखं टाकाटाक मध्ये. तर इकडं सुंदर अशी मेंढरं बसली ते. आणि जरी आता कदाचित पाऊस आपला रातचा कधी आला तरी आपण सुंदर असं पाल दिलंय मित्रांनो मेंढरासाठी बरं का. तर एवढ्या पालामध्ये मेंढरं आरामशीर बसते ते. तर आज नियोजन चाललंय बघा जरा आगळ्या वेगळ्या रेसिपीचं. तर अनुसाया आज काय बनवायचं नियोजन आहे? खरा मासा बनवायचा आहे. भाकरी झाली द्यायला खरा मासा बनवायचा आहे. बर म्हणलं लुटून घ्यावं. हा घे घे लुटून घे. निर्मळ असावा. निर्मळ असलेलं म्हणजे कसं दिसतं बरोबर. आता परमध्ये पालात ना चिन्हची झाडत आणलं ते इथपर्यंत झाडायला लागलं तर सगळं झाडून अंगणा बसलं असतं ना सगळं खरी वाटी. मग अंगण बी झाडायला लागतंय. अरे बाया हो, अरे हाय का पाणी वर? पाणी होय मग काय बर बर न्या न्या न्या. एवढ्या लांब शेंदून काढलं खाल्लं पाण्याचं लयच अवघड आहे का? पाणी अवघड. पाणी काढूनच मारा आणि आम्हाला सोडा संध्याकाळ. नाही बाबा आपलं जीवनच तसं आहे. पाणी शेंदून आणावंच लागतं. एवढं जा खांद्यावर जा का निघा ना का? बर काढतो. ऊन कडायत मध्ये पाणी करून घेतलं होतं मासा धुवायसाठी. आता हे तर कांदा हे चिरोस करे ना की मासा हे भिजन आता लगेच बी खराटा असतो त्याला माश्याला. मस्तपैकी बनवायचा आहे आपल्याला मासा. खरा मासा आहे ती. तर तोपर्यंत कांदा आणि टमाटर चिरून घेणार आहे आपण. दोन कांदा चिरून घेती माश्याला आणि टमाट यात चिरायचे. आता यात मी टमाट आणि कांदा एकत्र करणार आहे काच हे होईल त्यातच टाकायचं आहे ना तळून घ्यायचे. आणि मासा मी ते खराटा असल्यामुळं गरम पाण्यात भिजाय घातलाय धुवून घ्यायसाठी. हे खरा माशाला काय पाणी लागत नाही नुसता परतायचा आहे आपल्याला सिंपल. मग त्याच्यासाठी आपलं कांदा हे बारीक चिरून घेणार आहे आणि दोन टमाटी छोटी छोटी चिरायच्यात. म्हणजे असं बारीक चिरून घेतलं की एक मस्त लागतं खायला बी. त्यामुळे हे दोन कांदा चिरून घेणार आहे आपण. लसूण सोलून त्यात लसूण टाकायचा आहे थोडा. कढईतच टिचून घेणार आहे म्हणजे लसूण मी फोडणीला. कांदा झाला चिरून. आता तांबाटे घेतले चिरायला. तांबाटे एक घेणार आहे का? दोन दोन घ्यावा म्हणलं आहे तर तांबाटी. बरोबर आहे. दोन तांबाटे दोन कांदा चिरून घेते का? हा होय. आणि ह्याच्या आधी कधी आपण मी तर नाही बाबा खाल्लं. एकदाच खाल्लं होतं फक्त खरा मासा. का तर हे खराब बी असतं त्यामुळं हे ताज आणलं तर लगेच केलं तर लय दिवस राहत नाही. हा हा हा. का आपले उन्हात हे डबं नाही ना राहत त्याला डब्यात लागतं ठेवायला. बरोबर आहे. मग ते आणलं की लगेच ताज बनवायचं. आता परवा दिवशी आणलं की आज बनवायला लागतं त्यामुळे काही लय आणता येत नाही. म्हणजे अंदाजे तुझ्या मनाने किती दिवस राहते खरा मासा बाबा हे ठेवायचं म्हणलं? तसं खरा मासा ठेवायचं म्हणलं तर महिनाभर राहत्यात. हा हा. बरं ते लय व्यवस्थित ठेवायला लागतात. बरोबर आहे. आणि ते वाड्यावर तर व्यवस्थित ठेवता आता आलं पाहिजे ना. बरोबर आहे. मग सोड हे काय नु बायनू राहत्यात कोरडा असन ती. बरोबर. ही वल्ल आणि सुक्का असल्यामुळे याला वास बी लागायची भीती असते. हा टमाटले पिकल्यामुळं एकच चिराव बस होईल.
बघ आता तुझ्या हिशोबाने, मला काय त्यातलं सांगता यायचं नाही. नाही ते एकच बाद झालं. का तर लय पिकल्यामुळे ना हं. मग असं चट्ट निघते रे, लय पिकलेलं असल्यामुळे. खरा मासा म्हणजे लय सोपा का हो बनवायला, हा नुसतं चटणीवाणीच आपलं. हा चटणीवाणीच अगदी सुकट बोंबील तळल्यासारखं तळायचं, फक्त थोडी वेगळी जरा ऍक्टिव्ह बाज बनवावं लागतं. हा, आणि मीठ हे म्हणजे कमीच त्याला लागतंय. पहिलाच खराट असतो ना ते. बरोबर आहे. का तर त्यांना बी म्हणजे वाळून ठेवायला लागतं व सुकटी बॉम्बलावाल्यांना बी. बरोबर आहे. घाण लागली नाही पाहिजे, हा काय नाही लागली पाहिजे त्यांना बी व्यवस्थित. म्हणजे पहिले आपली माणसं नव्हती होय मटण वाळून ठेवायची. पहिली जुनी लोक ठेवायच्या, मटण वाळवायची पहिले बकऱ्याचं याचं. हा, जत्रा हे केले की राहिलेलं मटण वाळवायचे आणि ते अगदी त्याचं वांग्यात कशात टाकून खायचं ते मटण. लय भारी लागायचं. पण ते पहिले आता नाही ठेवीत का बर? आता बायकांच्याच नाही ठेवीत. बरोबर आहे. ते नाही आता म्हणजे मन भरून गेले ना आता. हा आणि पहिल्यांदा म्हणजे हे लय अप्रुकले अहो. मटण वाशाट म्हणजे. हा, आणि आता लागली आपल्याला भूक लागली तरी लगेच कवा भेटते, बी जाऊन घेऊन येतो. बरोबर आहे. पहिल्या गाड्या गोड्या नव्हत्या. मनाला वाटण तवाच. व्हायचं आता लसूण सोलून घेती. बर, तर लसूण लय म्हणजे आता आपण सोलून नाही घेतलेला, थोडाच म्हणजे घेतलाय मस्तपैकी. हे काही असं दुखावणार नुसता कढईमध्ये टेचून घ्यायचा बारीक. हा, लसणाने बी टेस्ट वाढत असेल, लसूण हा. टेस्ट. लसणाचा खेळ असतो सगळा. बरोबर. आता हे बनवायचं. हे ऊन पाण्यात म्हणजे धुतले ना घाण जाती सगळं. त्याचा वास हे असलेला हा. जातो. गरम पाण्याने बरोबर आहे. घाण गुण निघून जाते ना त्याची. तर आता म्हणजे लयच निर्मळ निघला बरं का. बरोबर आहे. त्याला गरम पाण्यानेच धुवावं लागतो का? हा, हो का, त्याच्यात काहीच घाण निघाला आता. आता भिजले गेला ना तो. बरोबर आहे. आणि भिजल्यामुळे ह्यो फुगला बी आपला माशाला मासा. बरोबर. हो का, आता हे ऊन पाण्याचं काढून टाकायचं. असताना हे गार पाण्याने आता धुवून घेणार आहे आपण. 2 पाणी म्हणजे झालं. आणि हे खारट निघून जात ना. बरोबर आहे. आता आपण कढई मांडून घेणार तोवर थोडा गार पाण्यात ठेवते तोपर्यंत. जाळ लावून घेतला की म्हणजे काम उरकायच झालं तयार कराय. हे खारट माशाचं आता मीठ म्हणजे काय राहिलेलंच नसणार आहे त्याला. ते आपण मस्तपैकी आता धुतलंय, चिरल्यामुळे म्हणजे ह्याचा भुगा झालाय बरं का. आता हे धुवून काढते. आणि ह्याच्यात महत्वाचं म्हणजे चांगलं धुवणंच महत्वाचं आहे. हा, बरोबर आहे. भुगा झाल्यामुळे ते पाणी अख्खं निघलं नाही. मग काढ टाकताना एक एक बोटी टाकायची आपली. लसूण हे केला होता त्याला आता आपण तेल टाकून घेणार आहे. आता तेल टाकलंय. आता टमाट सोडायचंय मस्तपैकी. तेव्हा काही लसूण खाली लागलाय म्हणजे फोडणीला दिल्यामुळे. आता आपण जास्त तेल टाकून घेतले आणि हे कांदा आपण टाकून घेणार आहे. ते कांदा टमाटर चिरलेले आणि तेल टाकलं जास्त, तेल मीठ मसाला व्यवस्थित टाकलं तर भाजी व्यवस्थित रंग येतो भाजीला. आता हे तळून साईडला घेणार आहे आपण.
आणि मग मासा तळून त्यात टाकणार आहे वरण. मस्तपैकी बनवायला टेस्ट मध्ये लागतं. आणि थोडीशी कोथिंबीर ह्यात चिरून वरण सोडणार आहे आता. आणि मग माशाला आणि वरण सोडणार आहे. आता मेंढराला बी उशीर होईल. ते उरकायचं चाललंय आपलं. आणि ते आता आकुबाई आजोळाला गेली. त्यामुळं काय बाबा जरा हेच वाटतंय, नेहरच वातावरण आहे. हा नाही तर आकुबाई असते तर असं करतो तसं करतो सांगा चालू झालं असतं तुझं. म्हणजे तू काय करतील पप्पा काय करतो आणि चाललं असतं. ते आकुबाई काही नाही आपलं. आणि हे काय होणार आहे म्हणजे कांदा एवढा तोडून येणार नाही, कारण लाल जरच आहे ना, ते टमाटर कांदा एकत्र असल्यामुळे का ते येणार नाही. हे साईडला मग काढा म्हणलं बरं, काही हे जुळणार नाही काढू ना. नाही ना तिथं तळकी शेजारी हळद टाकून घेते चवी नसणार आपलं. ती काय जाणे मसाल्यातला चमचा होता का ते पूर्ण पुढं त्याला त्या दिवशी ठेवलाय ते गावलाच नाही मला. तर आपण एवढा मसाला टाकून घेणार आहे आपण आता त्याला तळून. म्हणजे असा तळून घेतला ना व्यवस्थित मग लय भारी होतो त्याचा एकजीव. करून घेतले आणि थोडस मीठ आपण टाकून घेणार आहे. नॉर्मल आता ते असतानाच खाराट असतो ना. हो बरोबर म्हणून दुसऱ्या कालवणापेक्षा ह्याला मीठ कमी लागतं म्हणायचं. आता कडे अशी तिरकी तिरकी मला करून घ्यायला लागेल, का तर हे माशाला तेल साईडला निघन ना. ते आपण आता मासा तळून घेणार आहे. त्याला फोडणी दिली अखेर झाले. बरं होय साधं सोपं किती आहे. हा मग असा मस्तपैकी तळून घेणार. त्या साईडला मटेरियल मगाचा टमाट कांदा लसूण साईडला घेतलाय ओढून आपण. काही असं आहे ना कडला मासा तळणार आहे आता वशाळा लागाव नाही. तर त्याच तेलच तेलात तळल्यावर चांगलं लागतं मासा. ह्याला म्हणजे काय लय तळायला लागत नाही काय नाही. बरोबर आता एवढ्यातच आमच्या पाण्यातच उकालणार. म्हणजे टमाट्याचं ह्याचं उंचाचं पाणी सुटतं ना. हो बरोबर मग त्यात उकालत ते आता. वाळकत का बर. हा मग बघा वाल्याचं कसं आहे ना वाळल्याचं कसं आहे. मला खरा मासा उगा म्हणते तो खारा. आता हे तळलेला की मासा आता वाईट जाखान टाकून घेते. एक जीव करून द्यायचा. मग आणि परतला की त्यात आता म्हणजे परतूनच निघणार आहे त्याला तशी निघता मासा.
आणि आता आपण झाकण टाकून घेणार आहे. थोडीशी आता झाकण टाकताना कोथिंबीर टाकणार आहे थोडी. आता वरण अशी टाकून कोथिंबीर घेतली म्हणायचं. घेतले आणि माशाला म्हणजे सगळं लागतं. आता उकळला की मासा झालाच तयार आपला. आता मस्तपैकी उकलाय टाकलाय मासा वाफलायला. आणि हे गहाण म्हणजे काय लागत गहाण व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे ताटली तर अशी मस्तपैकी भरून घेतले की ठेवत नाही, मग इद्रेगत दिसत नाही. बरोबर आहे, निर्मळवाणी असल्यावर बरं असतं. हा मगाशीच भरायचे होते, बरं म्हणलं तर मासा वाफलाय टाकाव मग भरून घ्यावं. आता जाळ हरावत उकलून द्यायला होता, आपण जाळ काय लावला नव्हता. ओके, तयार झालाय. तयारच झाला आपला. घे खाली आता बिंदास, काय अडचण नाही. झालाय का? आपली रेसिपी झाली तयार हो माशाची. झाली का? हा आता घे जीवन मीन हलवायला. बर बर चालतंय. आता मीन हलते, कुकरी दाराची मीन हलवायची. चालतंय, उतरव खाली. ओके, घ्या जीवन. हा जीव दे मला वाढ. तर मित्रांनो, सुंदर अशी अनुसयाने ही आपली खाऱ्या माशाची रेसिपी बनवली बरं का मित्रांनो. तर खरंच म्हणजे आता खाल्ल्याशिवाय बी मला काही कळणार नाही टेस्ट. मी सांगतो तुम्हाला टेस्ट कशी काय झाली, पण बनवण्यावरून अगदी मटेरियल साधा सिंपल अगदी अनुसयाने खारा मासा बनवलाय. तर खरंच म्हणजे किंवा भारी मटेरियल त्याला दिसतोय चांगलं, नाही का? पाणी दे मला जरा प्यायला. तर मित्रांनो, जेवाय बसतो आता. हे जेवाय या बरं का. मग आपल्याला बी घेते जेव. तर मग मला बी कामी झाडान लोटान पोरी उठली की. आता माझी मेंढर हल्ली की मी मेंढराच्या मागे जातो आणि मग मी निघून गेल्यानंतर अनुसायचं इथं चालतं तिचं काम. मेंढरा हलून गेलेला वाडा लेंड्या लोटायच्या, परत कुठं काय कुठं धुणं भांडी. कस काय झालाय? एक नंबर झाला, मस्त झाला. नाही चांगलं झालाय राव. मग पहिलाच म्हणजे असा बनवलाय, त्यामुळे म्हणलं कसं काय झालाय. भारी झालाय राव मासा, एकदम कडक. फक्त एक अर्धा काटा आहे, तेवढा काटा बघून खा. आणि आमच्याकडं लोणंदचा बाजार असतो. आता लोणंदच्या बाजारावर गेलो होतो काल, परवा दिवशी ना. तर ते कोण येताना खरा मासा आणि थोडस बोंबील आणली. ते येळ आपलं आणि बरं असतं का मग काय पावसा पाण्याचं. साधं सोपं उगं म्हणतात का?
एवढा मत असल्यामुळे त्यांनी चवडे दिली खरंच सुद्धा लागत नाही. गरम पाणी तुला तो भारी चवदार लागतोय राव खारा मासा. मटणावानी. हा कुत्र काट खातोय काय? मग काय होईल आता तुम्ही दिलं बाहेर टाकून. चावून खा रे बाबा चांगलं. आता तू काय कर आणि जेवण झालं थोडी बाजरी वाळव. बाजरीला ऊनच पडा ना तर कसं काय वाळवता. नाही उघडी कर ना जरा. यंदा बाजरी बी भरपूर झाली. 10-15 पोती झाली नंदनची. नंदन पशु खाद्य त्या मोठाला पिशव्या रुक्मा उठली हो. कुरायला लागलं. तर मित्रांनो आजची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. तुम्हाला असेच व्हिडिओ इथून पुढं मी पाठवित राहील मित्रांनो. आणि खरंच म्हणजे जितकं चांगलं करता येईल एवढं चांगला प्रयत्न करेल मित्रांनो. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि ज्यांनी कोणी सबस्क्रायबर केलं नसेल त्यांनी सबस्क्रायबर नक्की करा मित्रांनो बरं का. खरंच तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या रसिक मायबापाच्या आशीर्वादाने एखाद्या सर्वसामान्य मेंढपाळाचं किंवा सर्वसामान्य माणसाचं जर समजा भलं होत असेल किंवा त्यातून त्याला आनंद भेटत असेल तर एक सबस्क्रायबर करायला काहीच हरकत नाही मित्रांनो बरं का. आणि हे धनगरी जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यातनं बी आता आपले हे धनगरी म्हणजे मेंढके ढवळपुरी साईडला पुणा मुंबई सातारा इकडं कोल्हापूर ह्या साईडचे आपले प्रेक्षक आहेत मित्रांनो रसिक. तर त्यांना सर्वांना अगदी माझ्याकडून मनपूर्वक आभार मित्रांनो त्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर बरं का. तर त्यांनी सर्वांनी अगदी जसा आजपर्यंत सपोर्ट केला असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आणि जेवढे चांगले व्हिडिओ बनवता येतील एवढे चांगले व्हिडिओ मी बनवित जाईल मित्रांनो. फक्त सपोर्ट राहू द्या. सबस्क्रायबर करा. साधा सिंपल हा धनाजी मी आणि ही लाडकी तुमची अनुसाया मित्रांनो. तर खरंच साधी बोळी अनुसाया आहे समजून घ्या. थोडंफार जरी कुठं चुका होक झाली तरी काही अडचण नाही मित्रांनो. थोडी समजून घ्या बरं का. कारण लहान मुलगी आहे ते बघत बघत सगळ्या ह्या गोष्टी कराव्या लागतील. तर असंच आपलं जीवन जगत असताना मित्रांनो थोडं चांगलं बी खाल्लं पाहिजे. नाही तर फक्त पैसा पैसा करून आणि धनसंपत्ती म्हणून आपण पोटाला जर खात नसेल तर त्या जिंदगीचा उपयोग नाही मित्रांनो. मला थोडी दे ना चटणी द्या. हा मासा दे. एकदम टेस्टी झालाय मासा बरं का. काटा बी काय जास्त नाही ह्याच्यात. आणि खरा मासा आणला ना तरी मोठा बघून आणायचा. मोठ्या बोट्या बघून आणायच्या कधी झालं तरी. अशीच ही जिंदगी आपली येणार जाणार. देवाने जो आत्मा दिलाय तो अगदी उष्णा दिलाय आपल्याला भाड्याने. त्यामुळे त्या आत्मा पूर्णपणे आनंदाने जगायचं आनंदाने खायचं
आणि आनंदाने मरायचं बस. तर थांबतोय. तर मित्रांनो, आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थांबतो बरं का इथं.